अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे न झाल्याने जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आक्रमक झालेत। पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी मांडला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या संख्येने ठिय्या मांडलाय। आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून आपण अपडेट जाणून घेऊयात। अक्षय, शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू झालेले आहेत, पंचनामे झालेले नाहीयेत अद्याप, म्हणून हे आक्रमक झालेत का? नक्कीच जालन्यातला मंठा तालुका आहे आणि मंठा तालुक्यातील जयपूर वडगाव तण या परिसरामध्ये मागील काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला। शेतकऱ्यांच्या पावसामुळे अतोनात नुकसान झालं आणि या नागरिकांनी प्रशासनाला पंचनामे करण्यासंदर्भात एक निवेदन दिलेलं होतं, मात्र प्रशासनाने निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज हे शेतकरी आहे हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये घुसलेले आणि सभागृहात त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। जोपर्यंत जिल्हाधिकारी आमच्याशी स्वतः चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। पोलिसांकडून या शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांशी भेटूनच चर्चा करणार अशा प्रकारच्या मागणीवरती ठाम आहे। सध्या पोलिसांचा आणि आंदोलक शेतकऱ्यांचा संवाद सुरू आहे। पोलीस आंदोलक शेतकऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र आंदोलक जे जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यावर ठाम आहे। या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी आहेत, कृषी अधीक्षक आहेत, मात्र शेतकरी आंदोलकांचं असं म्हणणं आहे निवेदन देऊन 1 महिना झाला, मात्र जिल्हाधिकारी आमच्याशी जोपर्यंत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचं सभागृह सोडणार नाही अशा प्रकारची भावना जी आहे ती आता शेतकरी बोलत आहे। सध्या शेतकऱ्यामध्ये आणि काही बोलणं झालंय का त्यांचं? निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीयेत म्हणून शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। सध्या जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे सगळे शेतकरी ठिय्या मांडून बसलेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।